श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की मला एका माझ्या मैत्रिणीने तिचा जो आलेला स्वामी भक्तांबद्दलचा जो अनुभव होता, स्वामींनी तिच्या जीवनात जो काही चमत्कार केला, त्या माझ्या मैत्रिणीच्या आईने मला तो अनुभव सांगितला. आणि मला कुठेतरी असं वाटलं की हा अनुभव सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे. जे स्वामी भक्त आहेत किंवा जे स्वामी भक्त नाही आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा हा अनुभव पोचला पाहिजे की ज्यांनी स्वामींची सेवा करत आहेत पण त्यांना असं कुठेतरी वाटतं की स्वामी आपलं नाहीत ऐकत किंवा स्वामी म्हणजे काहीच नाही आहे. तर असं नाही आहे. तुम्ही जेव्हा भक्ती करत राहता बघा मित्रांनो, तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही किंवा तुम्ही तब्येत बनवायला घेतली की लगेच तुमची 4-8 दिवसात तुम्ही खाल्लं पिल्लं की लगेच तुमची तब्येत बनत नाही. तसंच आहे की जेव्हा तुम्ही स्वामी भक्ती करायला घेता तेव्हा स्वामीही तुमची परीक्षा बघत असतात. पण तुम्ही जेव्हा स्वामी सेवक होता ना, तेव्हा स्वामी तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक संकटावरती तुमची मदत करायला, तुमचा हात थांबायला ते तयार असतात. पण तुम्हाला त्या स्वामी सेवेत यावं लागतं. तुम्हाला रोज नित्यनेमानं स्वामी सेवा करावी लागते. स्वामी भक्त तुम्हाला व्हावं लागतं. तेव्हा स्वामी तुमचा हात पकडत असतात. हे कोणी 1 अन् 2 दिवस किंवा 1 पारायण 2 पारायण असं नाही. तुम्हाला नित्यनेमानं स्वामींचे नामस्मरण जप असेल तो करावा लागतो. स्वामी सेवा तुम्हाला करावी लागते. स्वामी म्हणत नाहीत की दिवस रात्र तू माझं सेवा करत बस. फक्त दिवसातील 10-15 मिनटं त्यांचा जप केला तरी खूप पुरेसं होऊन जातं. महिन्यातून एखादं दुसरं जरी तुम्ही पारायण केलं स्वामींचं तरी खूप आहे. त्यामुळे तुम्ही स्वामी सेवक व्हा, स्वामींची सेवा करा, स्वामी सेवक व्हा, मठामध्ये जा, स्वामींच्या दर्शनाला जा. त्यामुळे काय होतं की जीवनामध्ये स्वामी कधीच तुम्हाला पाठ दाखवत नाही, तुमच्या हमेशा पाठीशी उभं राहत असतात. आणि असाच अनुभव माझ्या एका मैत्रिणीला आलेला आहे. ती पण खूप स्वामीसेवक होती. तिच्या घराजवळच अगदी स्वामींचा मठ होता. त्यामुळे रोज नित्यनेमाने ते स्वामींच्या मठामध्ये जात असत. स्वामींची अनेक पारायणे देखील ती करत असत. घरचं अगदी सुरळीत चालू होतं, कशाचीच कमी नव्हती. तरी देखील ती स्वामी भक्ती करत होती. प्रत्येक देवपूजा असेल, व्रतवैकल्य असेल, प्रत्येक सणसूद असेल, सगळं काही नित्यनेमाने करत होती. अगदी पारायण वर्षातून जे आपलं दत्त जयंतीला बसतं ते देखील ते पारायण करत असत. आणि एखादं पारायण जर भेटलं नाही तर तिचा पण खूप जीव तुटत असे पारायण करण्यासाठी. एवढी शांत स्वभावाची, कुणाचंही वाईट न चितणारी, घरात त्यांच्या सगळे शांत अशी ही फॅमिली होती की अगदी तिनं कुणाचं मुंगी देखील मारली नाही. एवढी बिचारी ती चांगली होती. पण तिच्या बाबतीत असं काही घडलं आणि ती रात्र कदाचित वैऱ्याची असेल त्यामुळे तिच्या बाबतीत असं घडलं असेल. त्या रात्री ती आणि तिचा नवरा दिवाळीच्या 4-5 दिवस आधी ते दोघं शॉपिंगसाठी काही कारणास्तव बाहेर गेले होते आणि घरी येताना त्यांच्या गाडीचा हा टायर फुटला आणि दोघा नवरा बायकोंचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर नवऱ्याच्या खुब्याला लागलं आणि बायकोला मात्र डोक्याला लागलं. त्यामुळे त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. बायकोला डोक्याला लागल्यामुळे तिचा खूप रक्तस्राव झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं ह्या काही शुद्धी येत नाही आहेत, व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि त्या कोमात गेल्यात असं तिच्या घरातल्यांना सांगितलं. घरातल्यांना ते ऐकून एवढा मोठा धक्का बसला की क्षणार्धात आपण काय होतो. आपली मुलगी आपल्याजवळ होती आणि क्षणार्धात ती जीवन आणि मरणाच्या मध्ये उभी राहिलेली आहे. 5 मिनटं काय, एका सेकंदामध्ये काहीही होऊ शकतं. अशा या मरणाच्या दारावरती ती उभी आहे त्यांची मुलगी. त्यांच्या पायाखालची जमीन खिसकते. त्यांच्या आईवडिलांना तर एवढे बिचारे वयस्कर होते. त्यांना अशा वयामध्ये मुलांचा सहारा भेटायचा ऐवजी मुलांची अशी अवस्था त्यांच्या डोळ्यासमोर पाहून त्यांना रडू आवरत नव्हतं. त्यांना काय करावं ते कळत नव्हतं. अशामध्ये त्यांनी डॉक्टरांचे पाय धरले की आमची मुलगी आम्हाला परत आणा, काहीही करा, कितीही पैसा घ्या, पण आमची मुलगी आम्हाला परत आणा. डॉक्टरांनी सरळ सांगितलं होतं की मी काही करू शकत नाही, आता हे सर्व देवाच्या हातात आहे. व्हेंटिलेटरवर गेलेला, कोमात गेलेला माणूस आला तर 2 दिवसातसुद्धा बाहेर येतो, नाही तर वर्ष, 6 वर्ष, कधी तर पूर्ण जिंदगीन कधी तर येतच नाही, अशी परिस्थिती असते. त्यात माझी मैत्रीण ही खूप
अशक्त आणि वीक होती पहिल्यापासून आणि त्यात आणि रक्तस्राव खूप झाला होता. त्यामुळे तिच्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये रक्त कमी पडत होतं. तर अशामध्ये एवढी विचित्र अवस्था त्या कुटुंबावरती आलेली होती, एका सभ्य कुटुंबावरती, की ज्याने कुणाच्याही कधी एक रुपया कोणाचा घेतला नाही किंवा कोणाचं नुकसान नाही केलं, अशा व्यक्तीवरती. असं बोलतात ना, काळ आला होता, पण स्वामींनी तो काळ चुकवला. स्वामींनी तिला हात दिला आणि एका महिन्यामध्ये तिला कोमातून बाहेर काढलं. पण त्या महिन्यामध्ये तिचा भाऊ असेल, नवरा असेल, मुलगी असेल, आई-वडील असतील, या 5 जणांनी स्वामींची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. दिवस रात्र नामस्मरण केलं. स्वामींचे पारायण सगळ्यांनी बसवले. स्वामींचा जप केला. स्वामीच्या मठात तिचे वडील दिवस दिवस जाऊन स्वामींपुढे बसले, जप केला. एकाच झालं की एक बसत होता स्वामींच्या पुढे जप करायला. असं करून त्यांनी पूर्ण महिना स्वामींसाठी घालवला. पण त्यांना त्याचं फळ मिळालं. एका महिन्यामध्ये चमत्कार झाला आणि त्यांची मुलगी व्हेंटिलेटरवरून कोमातून बाहेर आली आणि बोलायला लागली. 3 दिवसामध्येच तिला डिस्चार्ज डॉक्टरांनी दिला. एवढी तब्येत तिची सुधारली. तब्येत सुधारल्यानंतरसुद्धा ते स्वामींना विसरले नाहीत. तर त्यांनी तिला घरी आणलं की लगेच स्वामींचं दुसरं पारायण गुरुदत्ताचं करायला घेतलं त्यांनी. एवढा मोठा प्रसंग ह्या फॅमिलीवरती आला, पण त्यातून स्वामींनी तिला वाचवलं. स्वामींनी तिला हात दिले. तिची वेळ आली होती, पण स्वामींनी ती वेळ अडवली. का तर ती एवढ्या दिवस स्वामींची भक्ती करत होती, प्रार्थना करत होती, स्वामींची सेवा करत होती. म्हणून तिच्या बाबतीत हे घडलं आणि ती एवढ्या लवकर कोमातून बाहेर आली. तिचं नशीबच म्हणावं लागेल आणि तिचं नशीब लिहिलं होतं स्वामींनी, म्हणून ती बाहेर आली. अशा पद्धतीने त्या माझ्या मैत्रिणीची जेव्हा आई स्वामींबद्दल मला सांगत होती ना, की खरंच स्वामी आमच्यासाठी सर्वस्व आहे. स्वामींनीच आम्हाला या मोठ्या संकटातून वाचवलं. आमचा 1 महिना एवढा संकटात आणि एवढा दुःखात गेला आहे, आम्ही कोणाला सांगू देखील शकत नाही. एवढ्या मोठ्या संकटातून स्वामीच फक्त वाचवू शकतात, हे आज सिद्ध झालं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जे स्वामी भक्त आहे त्यांच्यासाठी फक्त नाही, तर जे स्वामी भक्त नाही आहेत किंवा अर्ध्यातून स्वामी सेवा सोडून गेलेत, की स्वामी मी एवढी स्वामींची सेवा केली पण स्वामी मला पावले नाहीत किंवा स्वामींनी माझी इच्छा पूर्ण नाही केली, ह्या लोकांसाठी आहे की तुम्ही स्वामींची सेवा करत राहा. स्वामी ही तुमची परीक्षा घेत असतात. पण असं मोठं जेव्हा संकट येत असतात ना, तेव्हा स्वामी त्यांचं कर्तव्य कधीच विसरत नसतात. स्वामी त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला त्या संकटातून बाहेर काढतात तर काढतातच. पण आपण काय करतो, स्वामींची सेवा करायला लागतो. 1 महिना झाला, 2 महिना झाला, आपण बोलत असतो मला स्वामींचा अनुभव नाही आला, स्वामी म्हणजे काहीच नाही, असं आपण बोलायला चालू करतो. किंवा काही लोक बोलतात की माझ्याकडे खूप पैसा आहे, मी का करू सेवा, मी का करू हे. तर असं नाही आहे मित्रांनो. स्वामी सेवेमध्ये सर्वस्व आहे. हे या फॅमिलीला जाऊन आज विचारा, त्यांच्यावरती काय वेळ आली होती आणि त्यांना कोणाचाच आधार नसताना स्वामींनी त्याला आधार दिला. अशा वेळेला डॉक्टरसुद्धा काही कामाचे नसतात, तिथे स्वामी उभे राहत असतात आणि ती तुमची पुण्याई असते. तुम्ही जेवढं स्वामींसाठी जेवढं सेवा कराल, त्यांची जेव्हा नामस्मरण कराल, ते तुमचं पुण्य जे साठून राहिलेलं असतं ते तुम्हाला तिथं कामाला येत असतं. त्यामुळे जीवनात खूप पुण्य करणं, तुमची कार्तिक एकादशी असेल, उत्पत्ती एकादशी असेल किंवा कोणतीही एकादशी असेल, त्या एकादशीलासुद्धा आपल्याला एकादशीचं पावित्र्य जेव्हा पाळतो ना, तेव्हा आपल्याला पुण्य भेटत असतं. ते पुण्यच आपल्याला यावेळेस कामाला येत असतं. त्यामुळे मित्रांनो, जी एकादशी असेल, पांडुरंगांचं असेल किंवा आपले श्री स्वामी समर्थ असतात, श्री संत बाळूमामा असतात, हे आपण एकच मानत असतो. हे एकाच आपला अवतार आहे असं आपण मानत असतो. त्यामुळे तुम्ही नित्यनेमाने यांची पूजापाठ करत राहा. तुम्हाला एक ना एक दिवस यांच्यावरती नक्की विश्वास बसेल आणि तुमचे हे एक ना एक दिवस मनोकामना नक्की पूर्ण करतील. तुमच्या वाईट संकटावरती एक ना एक दिवस नक्की खरे उतरतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील. तर असा होता हा आजचा स्वामींचा अनुभव. खूप असा हृदयस्पर्श अनुभव होता. तर हा अनुभव तुम्हाला काय सांगून जातो, काय बोध देतो, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.